श्री नवनाथ भक्तीचे तसार अध्याय 35. रेवणनाथांवर दत्तप्रभूंचा अनुग्रह व रेवणनाथांचे कैलासांकडे प्रस्थान या अध्यायाचे नित्यपठन केले असता महासिद्धी प्राप्त होऊन 42 पुरुषांचा उद्धार होईल. अध्याय सुरुवात होत आहे. दत्तप्रभू निघून गेल्यावर रेवण शेतावर जाऊन नांगर हाकू लागला. तेथे त्यांनी दत्ताने सांगितलेल्या त्या मंत्राचे गायन केले. तोच महिमा नावाची सिद्धी स्त्री रूपात प्रगट झाली आणि तिने त्याला त्याची इच्छा विचारली. ते ऐकून रेवण चमकला. त्याला ही सिद्धी तुझी कोणतीही मनोकामना पूर्ण करील हे दत्तप्रभूंचे बोल आठवले आणि त्याला झाडाखालील धान्याची रास सोन्याची करून दाखविण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिनं ती धान्याची रास सोन्याची करून रेवणनाथाला थक आश्चर्यचकित केले. ते पाहून रेवण तिला म्हणाला की तू सतत माझ्याबरोबर राहा, अशी त्यानं तिला विनंती केली. त्याच्या विनंतीला ती म्हणाली, मी तुझ्याबरोबर गुप्त रूपात राहून तुझे काम करीन, पण माझ्या दर्शनासाठी तू आडून बसू नकोस. ती मान्य करून रेवणनाथाने तिला धान्याची रास पूर्वव्रत करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला एवढी मोठी सिद्धी प्राप्त झाली असताना व्यर्थ काबाड कष्ट करण्यात का उपयोग, असा विचार करून रेवण झोपून राहिला. ती पाहून त्याचा पिता सहनसारुक त्याला उठवू लागला. तेव्हा तो त्याला म्हणू लागला, कष्ट करण्याचे दिवस आता राहिले नाहीत. ते ऐकून त्याला राग आला आणि तो म्हणाला, श्रीमंती होतू जायला आपण काय सावकार लागून गेलो काय? तेव्हा रेवण म्हणाला, होय, आपण सावकारच आहोत. तुम्ही घरात जाऊन पहा. तेव्हा त्याच्या वेडेपणाला हसत हसत सहनसारुक घरात गेले आणि धान्याच्या ऐवजी सोन्याच्या मोहराची रास पाहून थक्क झाला. रेवण हा कोणीतरी अवतारी पुरुष आहे हे पाहून तो त्याचे उत्तम बर्दाश्त ठेवू लागला. रेवण जगावेगळे राहत होता. ते गोंधळगाव हाम रस्त्यावर असल्यामुळं तेथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा नेहमीचा राहत असे आणि सिद्धी प्राप्त झाल्यावर रेवण गावात मुक्कामास राहणाऱ्या प्रवाशांना घरी बोलावून भोजन व धान्यादी देऊन लागला. त्यामुळे रेवण सिद्ध ही त्याची कीर्ती झाली आणि झुंडीच्या झुंडी त्याच्या घराकडे येऊ लागल्या. एके दिवशी तीर्थाटनास निघालेल्या मच्छिंद्रनाथाने गोंधळगावी आगमन झाले. तेथील मुक्कामी रेवणाचे प्रसिद्धी ऐकून त्यांना मोठे नवल वाटले. त्याच्याबद्दल कुतूहलपोटी त्यांनी गावकऱ्यांकडून सर्व हकीकत समजावून घेतली. मग त्याने अंतर्दृष्टी अवलोकन केले असता रेवण हा चमच नारायणाचा अवतार असल्याचे समजून आले. पण त्याचा गुरु कोण हे त्याला कळले नाही. तेव्हा तोही पक्षाला बोलावून त्यांना स्वहस्ते खाऊ घालू लागला. या त्याच्या नित्यकर्मामुळं तोही प्रसिद्धीस आला. मग भयंकर पशूंनाही त्याच्या आज्ञेत वागताना पाहून लोकांना मोठे नवल वाटू लागले. ते त्याला अवतारी पुरुष मानू लागले. रेवणाला जेव्हा मच्छिंद्रनाथाचा प्रताप समजला तेव्हा तो त्याला नरवीर कोण असावा हे जाणून घेण्याची त्याला तीव्र इच्छा झाली. मग त्यानं महिमा सिद्धीला पाचारण करून आता तो पशुपक्ष्यांनाही माझ्या संपर्कात आणि आज्ञेत राहावे असं काहीतरी कर, अशी विनंती केली शकतो. केवळा द्वेष्टा ब्रह्मज्ञ मनुष्यच असं करू शकतो. तुला ते सामर्थ्यच प्राप्त करायचंच असेल तर तुला स्वतःला ब्रह्मज्ञ व्हावे लागेल. ते एड्या गबळ्याचे काम नाही. तेव्हा रेवण म्हणाला, तसे असेल तर तू मला ब्रह्मवेत्ता कर. सिद्धी म्हणाली, तेव्हा ते मला शक्य नाही. त्यासाठी तू तुझे गुरु दत्तात्रेय यांना शरण जा आणि त्यांच्या कृपेनं तू देवादिकांवरही सत्ता गाजवशील आणि सिद्धीच्या बोलण्याचा
रेवणवर जबरदस्त परिणाम झाला. आता ब्रह्मस्वरूपच व्हायचे असा निश्चय करून त्यानं घरदार सोडले आणि अरण्यात पूर्वी दत्तप्रभूची आणि त्याची भेट झाली होती त्या ठिकाणी जाऊन अन्नोदक वर्ज्य करून तपश्चर्या करू लागला. दत्तविरहात तो अक्षरशः व्याकुळ झाला होता. अल्पावधीतच त्याच्या शरीरातील रक्त मांसाचा क्षय होऊन तो काष्टावत दिसू लागला. त्याच्याबद्दलची हकीकत ऐकून मच्छिंद्रनाथाला समाधान वाटले, पण त्याचा गुरु कोण हा प्रश्न अनुचितच होता. त्यासाठी त्याने अष्टसिद्धींना पाचारण करून तुमच्यापैकी कोणती सिद्धी कुणाच्या आदेशावरून रेवणनाथाला सिद्ध आहे का अशी प्रतीक्षा केली. तेव्हा महिमा सिद्धीने मी दत्तप्रभूंच्या सांगण्यावरून रेवणनाथांची सेवा करत आहे असं सांगितले. तेव्हा तो आपला गुरुबंधू असून त्याला मदत करणे आपले कर्तव्यच आहे असा विचार करून मच्छिंद्रनाथ दत्तप्रभूंना भेटण्यासाठी गिरनार पर्वतावर गेले. त्यांना रेवणबद्दल सर्व वृत्तांत सांगितला आणि त्याच्याजवळ कृपा करण्याची विनंती केली. तेव्हा दत्तप्रभू मच्छिंद्रनाथासह रेवणनाथापाशी प्रगट झाले. आपल्या भेटीसाठी त्यांनी करून घेतलेली अवस्था पाहून त्याचे हृदय भरून आले. त्यांनी त्याला हृदयाशी धरले, त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले आणि मंत्रोपदेश करून त्याला सनात केले. त्यामुळे त्याला त्याच्या ब्रह्मज्ञानाचा बोध झाला. त्याने श्रीगुरूला अत्यादराने वंदन केले. मग दत्तप्रभूंनी त्याच्या ठाई वज्रा समान शक्ती प्रगट करून त्यास बलवान केले आणि त्याला बरोबर घेऊन ते मुक्कामी परतले. गिरनार पर्वतावर त्याच्याकडून घेऊन त्याला सर्व समर्थ केले आणि नाथ दीक्षा दिली. देवतांकडून आशीर्वाद व वर देवविले. त्याच्या विद्याप्राप्तीच्या निमित्तानं मावंद केले आणि लोकद्वारासाठी त्यास तीर्थाटनास पाठविले. श्री गुरु त्याच्या आज्ञेने तीर्थाटनास निघालेला रेवणनाथ विविध क्षेत्राचे दर्शन करीत पुढे माण देशातील विटेगावी गेला. तेथे सरस्वती नावाच्या एका ब्राह्मणाकडे रात्रीचा मुक्काम केला. त्या ब्राह्मणाचे नशीब इतके खोटे होते की त्याचे 6 पुत्र जन्मल्यानंतर केवळ 7 ते 8 दिवसातच मरण पावले. रेवण तेथे गेला. तेव्हा तेथे त्याचा 7वा पुत्र जन्मून 12 दिवस झाल्यावर 12व्या दिवशी त्याचे थाटात बारसे करण्यात आले. त्या रात्री तो ब्राह्मण रेवणाचे पाय चोपीत बसला असता त्याचा तो मुलगा ही मरण पावला. पण अतिथीची झोप मूड होऊ नये म्हणून तो आणि त्याची पत्नी जानवी यांनी हुत काही प्रगट होऊ दिला नाही. सकाळी रेवणनाथाला जाग आली. मा सरस्वतीने त्याला आपले मूल गेल्याचे सांगून दुर्दैवाची करुणा कहाणी ऐकवली. ते ऐकून नाथाला त्याची दया आली. त्यानं त्या ब्राह्मणाला त्या शिवाचे रक्षण करावयास सांगितले आणि त्वरेने यमलोकी गेला. तेथे यमाची भेट घेऊन त्यांच्याकडे सरस्वतीच्या 7 पुत्रांची मागणी केली. त्यामुळे यमधर्मास संकट पडले. त्याने नाथाला शंकराकडे जाऊन कार्यसिद्धी करावी अशी विनंती केली. त्याचे म्हणणे मान्य करून रेवणनाथ पुढे कैलासाकडे गेले. याचबरोबर अध्याय 35 समाप्त होत आहे.